हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑन माय यूट्यूब चॅनल. खूप व्लॉग्स वगैरे केले आहेत त्यामध्ये, तर असं वाटलं की आता सिट डाऊन व्हिडिओ करावा आणि तुमच्याशी गप्पा माराव्या म्हणून मी ही स्टोरी टाकली होती काल इंस्टाग्रामवर. आणि तुम्ही खूप क्वेश्चन्स विचारलेत, बट इन दिस व्लॉग आय एम गोइंग टू स्टिक टू थोडे जेनेरिक क्वेश्चन्स. तुम्ही फारच पर्सनल क्वेश्चन्स टाकलेत, ज्या जेनेरिक क्वेश्चन्स आहेत रिलेटेड टू रिलेशनशिप्स, मॅरेज अँड फ्रेंडशिप्स, ते मी आन्सर करणार आहे, जे बऱ्याच लोकांना ॲप्लिकेबल होऊ शकतात. तर चला सुरू करूयात. मला असे खूप छान गप्पा मारल्यासारखंच करायचं होतं, सो मी तुमच्या समोरच क्वेश्चन्स वाचणार आहे आणि आन्सर करणार आहे इम्प्रॉम्प्टू. लेट्स सी हाऊ इट गोज. चला तर सुरू करूयात. व्हॉट फ्रेंडशिप एक्झॅक्टली मीन्स टू. तर माझ्यासाठी फ्रेंडशिप मीन्स दॅट पर्सन ज्याच्याशी तुम्ही कधीही कितीही वाजता विदाऊट एनी जजमेंट, विदाऊट एनी टेन्शन बोलू शकता. एव्हरी फ्रेंडशिप इज डिफरंट. 5 or 6 जवळच्या मैत्रिणी असतील तर एव्हरी बडी आय हॅव अ डिफरंट बॉन्ड. I share a different friendship with, but the basics are the same. Celebrating your friends in the happiest of their times आणि being there on their hardest times as well. Being able to be yourself. मला असं वाटतं, जर तुम्ही स्वतः जसे आहात तसेच नाही राहू शकत और समोरच्या व्यक्तीने ॲक्सेप्ट करू शकत, तर ती फ्रेंडशिप नाही असू शकत. आणि आय एम सो लकी दॅट एव्हरी वॉक ऑफ लाईफमधनं माझे फ्रेंड्स आहेत आत्ता, आणि जे आत्ताही मी बनवलेत. सो माझ्या स्कूलमधनं, माझ्या कॉलेजमधलं, माझ्या आर्किटेक्चरच्या कॉलेजमधनं, ह्या सगळ्या वॉक्समधनं माझे एक एक दोन दोन फ्रेंड्स आहेत जे अजूनही मी कनेक्टेड आहे आणि ते माझ्या क्लोज सर्कलमध्ये येतात. सो आय थिंक आय हॅव बीन लकी इन फ्रेंडशिप्स. टचवूड. अँड आय ऑल्सो फील की रोज बोलायची गरज नसते. ॲज वी ग्रो अप सगळे आपापल्या गोष्टींमध्ये बिझी होतात, लाईफमध्ये बिझी होतात, पण त्या ज्या मेमरीज असतात, जो टाईम तुम्ही स्पेंड करतात त्या काळी इन द स्कूल ऑर इन कॉलेज, ते कधी कुठे जात नाही. त्या मेमरीज नेहमीच राहणार आहेत. फ्रेंड्स असे असले पाहिजेत की कधीही बोललो आणि कधी कनेक्ट केलं तरी ते सगळं परत येतं आणि यू स्टील शेअर द सेम बॉन्ड. आय थिंक यू नीडेड टू हिअर दिस. जे कोणी हे व्हिडिओ बघतायत, चेक ऑन युअर फ्रेंड्स. आय फील दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आय थिंक वी फॉरगेट टू चेक ऑन आवर फ्रेंड्स. मी पण सतत हे स्वतःला सांगत असते, बिकॉज सगळे वेगवेगळीकडे असतात, आपापल्या गोष्टींमध्ये बिझी असतात. बट जस्ट टेक हाय, हाव आर यू, हाव आर थिंग्स गोईंग. आय थिंक इट टेक्स नथिंग टू आस्क दॅट. तर मला असं वाटतं की ते करणं खूप महत्त्वाचं आहे. मे बी ते तुम्हाला सगळं नाही सांगणार, बिकॉज इट्स जस्ट लाईक कधीतरी तुम्ही मेसेज करता, आउट ऑफ नोवेअर तुम्ही मेसेज करता, बट तो बॉन्ड आय एम शुअर राहतो आणि तो कनेक्ट राहतो आणि दॅट पर्सन स्टिल फील्स लाईक यू केअर. तर आय फील ते खूप इम्पॉर्टंट आहे टू कीप चेकिंग ऑन युअर फ्रेंड्स. डोंट लेट दॅम गो. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. फेममुळे रिलेशनशिपवर इम्पॅक्ट होतो का, आणि एक जण जास्त फेमस असेल, एक कमी, तर त्याचा फरक पडतो का? ऑनेस्टली इट डिपेंड्स ऑन दोज पीपल. असं मला वाटतं की ह्या गोष्टींचा फरक पडेल की नाही. रिलेशनशिपमध्ये यू हॅव टू वर्क ऑन थिंग्स. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की ह्या व्यक्तीवर मला राहायचं आहे अँड आय रिअली वॉन्ट दिस रिलेशनशिप टू वर्कआउट, तर तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. अँड इट्स नॉट जस्ट यू. मी म्हणते बोथ वेज एफर्ट्स घ्यावे लागतात. बोथ ऑफ यू नीड टू कम टू अ मिड पॉईंट. असं जर काही असेल रिलेशनशिपमध्ये एक फेमस एक, तर काही गोष्टी येऊ शकतात, जस्ट लाईक इनसिक्युरिटीज येऊ शकतात, बऱ्याच दुसऱ्या गोष्टी येऊ शकतात. बट इट इज हाऊ यू डील विथ इट, हाऊ द अदर पर्सन डील्स विथ इट, हाऊ यू एक्सप्लेन द अदर पर्सन की तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, हाऊ यू वॉन्ट द अदर पर्सन टू परसीव, आणि तुम्ही कसं सिक्युअर फील करून देता समोरच्या व्यक्तीला. ह्या सगळ्या गोष्टींवर हे डिपेंड करतं. सो येस, आय फील इम्पॅक्ट पडतो का पेक्षा जेव्हा एक व्यक्ती फेमस असते, एक नसते प्रॉब्ली, तेव्हा काही गोष्टी बदलतात रिलेशनशिपमध्ये. काही प्रॉब्लेम्स, काही सर्कमस्टान्सेस, सिच्युएशन्स येऊ शकतात. बट आय थिंक यू शुड टॉक अबाउट इट. गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. दोघांचीही तेवढी ऐकण्याची, परसीव्ह करण्याची, दुसऱ्याला समजून घेण्याची, स्वतः समजून घेण्याची एक कपॅसिटी असली पाहिजे. आय एम ऑल्सो सेईंग दॅट ती एव्हरी टाईम नसते, और एव्हरी टाईम गोष्टी इतक्या सरळ साध्या सोप्या नसतात, पण त्या वर्कआउट केल्या पाहिजेत. जर एक वेळेला एक ह्यूज गोष्ट झाली, तर नेक्स्ट टाईम ती तेवढ्या इंटेन्सली नाही व्हायला पाहिजे, बिकॉज यू हॅव स्पोकन अबाउट इट. थिंग्स आर बेटर नाव. सो येस, आय फील दॅट्स हाऊ इट इज. पण खूप फरक पडत नाही. इट्स ऑल इन युअर हेड अँड ऑन हाऊ यू फंक्शन अँड हाऊ यू आर टुगेदर ॲज अ टीम. हाऊ टू सपोर्ट इच अदर इन अ रिलेशनशिप फॉर लाँग टर्म टुगेदरनेस. मला असं वाटतं की तुम्ही एकत्र बसून डिस्कस केलं पाहिजे की तुमचे, समजा यू आर व्हेरी यंग, म्हणजे जसं की मी आणि प्रणित 18 वर्षाला डेट करायला लागलो, तेव्हा काहीच कळत नसतं, क्लिअर नसतं की एक्झॅक्टली काय करायचं लाईफमध्ये, कुठे जायचं आहे, कशात करिअर करायचं आहे, असं सगळं असतं. किंवा तुम्ही 22-23 वर्ष असाल तर तुम्हाला करिअर माहिती असतं, बट टुगेदर हाऊ आर यू गोइंग टू वर्क थिंग्स आउट. तर आय फील यू शुड ऑलवेज सिट डाऊन, discuss these things. If you are serious about the relationship, then where exactly do you see this relationship going? Where do you see yourself? Where does your partner see himself? How both of you see
इच अदर टुगेदर ऑन दिस जर्नी. तर हे सगळं बोलून फिगर आउट केलं पाहिजे आणि दॅट इज द बेस्ट वे यू विल बी एबल टू सपोर्ट इच अदर. कारण मग तुम्हाला माहिती असेल की समोरच्याचं स्वतःकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत, आपल्याकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि इट जस्ट हेल्प्स द थिंग्स टू रन स्मूदर इन द लॉंगर रन. हाऊ डू यू मॅनेज युअर हॉबीज, मॅरिड लाईफ प्लस बिईंग अ मॉम, कॉन्टेंट क्रिएटर? मी नेहमीच मला क्वेश्चन इंस्टाग्रामवर पण आला की म्हणते की आय ट्राय आणि आय रन, कारण आय एम जस्ट रनिंग होल डे असं मला वाटतं. पण आता आर्यवीर थोडा मोठा झाला आहे आणि गोष्टी जास्ती सॉर्ट आऊट झाल्या आहेत असं मला वाटतं. फुल्ली सॉर्ट आऊट झाल्या आहेत का नाही. कालच त्याची न्यू स्कूल सुरू झाली आहे, परत आमचं अख्खं रुटीन हल्लं आहे, परत मला थोडासा काही वेळ मिळत नाही फॉर माय सेल्फ टू डू माय मेडिटेशन, टू रीड माय बुक. सो एव्हरी फेजमध्ये गोष्टी बदलत राहतात आणि ते सेम नाही राहत. बट यू हॅव टू फाइंड आउट अ वे टू डू थिंग्स दॅट यू लव्ह. हे स्पेशली आय थिंक मी मदर्सशी बोलते आहे, बिकॉज आय नो वी गेट लॉस्ट, वी गेट कॅरीड अवे, बट इन द हार्ट वी स्टील वॉन्ट टू डू समथिंग ऑफ आवर ओन. आपल्याला स्वतःसाठी वेळ हवा असतो, आपल्याला स्वतःला हवं ते करायचं असतं. सो मेक शुअर की तुम्ही टाईम काढताय फॉर दीज थिंग्स. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे म्हणली आहे की थोडा वेळ का होईना ते करा. दॅट विल चेंज अ लॉट ऑफ थिंग्स फॉर यू. आय ट्राय टू मॅनेज एव्हरीथिंग बिकॉज मी फारच ऑर्गनाइज्ड आहे, मला फार स्केड्यूल लागतं, मला हे असंच हे असं. सो मी खूप प्लॅनिंग करते. आदल्या दिवशीच ठरवते की दुसरा दिवस मला कसा दिसायला हवा, मी कधी काय करणार आहे. आर्यवीर स्कूलला जातो त्या 2.5 तासात मी काय करणार आहे, दुपारच्या 4 तासात जेव्हा त्याची नॅनी येते त्याला सांभाळायला तेव्हा मी काय करणार. सो हे सगळं मी ठरवून ठेवते आणि आय ट्राय टू डू थिंग्स अकॉर्डिंग टू दॅट. सो येस, दिस वर्क्स फॉर मी 80% ऑफ द टाइम्स. 20% इकडे तिकडे होतंच, टॉडलर आहे आणि बऱ्याच गोष्टी होत असतात इन द हाऊस ऑल्सो, बट 80% ऑफ द टाइम्स दिस वर्क्स. तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा इफ इट वर्क्स फॉर यू. तुम्हाला काय वाटतं आर्यवीरने मोठं होऊन काय बनलं पाहिजे? आय एम अ व्हेरी बिग फॅन ऑफ प्रणीत दादा, थँक्यू सो मच. आणि मोठं होऊन आर्यवीरने काय बनलं पाहिजे पेक्षा काय असलं पाहिजे, तर त्यांनी खुश असलं पाहिजे. त्यांनी काहीही करू देत इन लाईफ. आय थिंक मी अँड प्रणीत वॉट वी वॉन्ट फॉर हिम, ऑर आय थिंक एनी पॅरेंट वॉट दे वॉन्ट देअर चिल्ड्रन टू बी इज हॅपी. तो जे करेल त्याच्यात तो खुश असला पाहिजे, त्याला ते करण्याचा आनंद मिळाला पाहिजे. आणि आय थिंक ओनली देन कॅन यू डू वेल इन समथिंग इन लाईफ. आर्टिस्ट फॉर एक्झाम्पल किंवा शेफ प्रणीतसारखं ट्रेनिंग घेणं, टीच करणं, हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला मनापासून ते करून ज्या आनंद मिळतो तेव्हाच तुम्ही ते चांगलं करू शकता. आणि इफ यू आर हॅपी इन लाईफ तर बाकी सगळं फॉलोज विथ इट. मनी असेल म्हणा, डुईंग वेल इन लाईफ असेल, तुम्ही जे एक इमॅजिन केली तुमची लाईफ ते असेल, ते सगळं तेव्हाच होतं जेव्हा यू आर डुईंग वॉट यू ॲब्सल्युटली लव्ह डुईंग. तर आय जस्ट वॉन्ट हिम टू बी हॅपी वेन ही ग्रोज अप डुईंग वॉट एव्हर ही इज डुईंग. सो असं काहीच ठरवलेलं नाही की त्यांनी हेच करायला पाहिजे, और असंच बनलं पाहिजे, और हेच बनलं पाहिजे. फ्रेंडशिपमध्ये जेव्हा ते वन साईड होते तेव्हा काय करायचं? आय डोंट नो एक्झॅक्टली वन सायडेड फ्रेंडशिप म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. मे बी तुम्हीच एफर्ट्स घेताय, तुम्हीच जाताय, यू आर ओनली बिंग देअर फॉर द पर्सन. इफ दॅट इज द केस देन आय थिंक यू शुड रिअली रिफ्लेक्ट की डू यू रिअली वॉन्ट दॅट पर्सन टू बी देअर. आणि इफ यू रिअली वॉन्ट दॅट पर्सन टू बी देअर तर तुम्ही एफर्ट घेतला पाहिजे टू गो अँड टॉक टू द पर्सन क्लिअरली दॅट दिस इज हाऊ यू फील, दिस इज हाऊ यू बीन फीलिंग दुसऱ्याच्या ॲक्शन्समुळे, समोरच्याच्या ॲक्शन्समुळे. आणि इफ that helps and that conversation helps, that everything goes back to normal. If you still feel after the conversation की समोरच्या व्यक्तीला अजूनही तुम्हाला जे म्हणायचं तुमचे फिलिंग्स नाही कळत आहेत, then you really need to think if this is the kind of friendship that you want. आज मी एका क्वेश्चनला गेस्ट आन्सर ठेवणार आहे, गेस्टला बोलवणार आहे का आणि ती व्यक्ती आन्सर करेल. वेलकम आवर गेस्ट. तुम्ही खूप व्हिडिओजपासून प्रणीत म्हणताय म्हणून प्रणीत. तर तुमचे फाईट्स होतात का आणि मग तुम्ही कसं टॅकल करता त्यांना? सोडून देच. कोणाला? जो रागवलाय त्याला सोडून देतो थोड्या वेळासाठी. हॅव फन. एकट्या फिर जरा मस्त फिरून ये. म्हणजे लेट दॅट पर्सन हू एव्हर इज अँग्री मी ऑर हिम डील विथ इट फर्स्ट देमसेल्स अँड देन विथ द अदर पर्सन. मला असं वाटतं की मुलींचं खूप असतं की नाही आताच बघ आताच क्रिएट कर. तर तसं नाही केलं पाहिजे. कुठलाही इमोशनल हाय ला तुमच्या तोंडून जे निघणारे ते खूप इमोशन ड्रिवन असतं आणि ते नाही व्हावं, वेदर इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. यासाठी तुम्ही परत न्यूट्रलाइज करून स्वतःला थोडासा स्वतःचा टाईम घेऊन परत विचार करून की नक्की काय झालं, श्वासोच्छवास करून व्यवस्थित शांत होऊन परत त्या गोष्टीला डील केलं पाहिजे. आणि मुलांना प्लीज वेळ घेत जा आणि प्लीज रिक्वेस्ट करत जा की हे बघ आत्ता नको बोला, पण थोड्या वेळाने बोलूयात. आणि मुलींना प्लीज समजून घ्या, तो तुमच्याकडे स्पेस मागतोय, तो चालला नाही निघून. सांगतोय मी एकाच पर्स्पेक्टिव्ह नाही होत असं करायला. भांडण होणार आहेत आता, मग तुम्हाला खरं कळेल की कसा मी टॅकल करतो.
मी निघून जातो. कसला खोटाडा आपलं करायचं अजून आन्सर. सांग ना Do you want to be a part? काय करायचं आन्सर. How does a person know when they are ready for marriage? चांगले प्रश्न विचारले तर. हाऊ डज अ पर्सन नो. फिमेल्सचं पण वेगळं आहे, मेल्सचं वेगळं आहे असं मला वाटतं. तुला काय वाटलं होतं? मी रेडी होतो बिकॉज मी तुझ्या इनएफ टेस्ट घेतल्या होत्या अबाउट यू ॲज अ पार्टनर. बिकॉज तू गर्लफ्रेंड म्हणून खूप वेगळी होतीस आणि पार्टनर म्हणून खूप वेगळी आहेस. असं म्हणजे की तुझं रिॲक्शन टाईम काय आहे, कसं बघतेस तू कुठल्या तरी सिच्युएशनला. तर मी एक्स्ट्रीम पण गेलो 1 महिना की मुद्दामून जास्त चिडणार, मुद्दामून कॅरेक्टर मेंटेन करणार चिडल्यानंतर. या सगळ्या गोष्टी करून बघितल्या. मग मला टेस्ट केल्यानंतर असं वाटलं की ओके सी प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतात. यू नीड टू पिक अ पर्सन हुम यू आर गोइंग टू डील विथ द प्रॉब्लेम्स. मला आत्ता एक रिअलाईज झालंय की मुलींचं असं काहीच नसतं. मी शुअर झालो की ओके मी तुला माझ्या घरात आणू शकतो आणि माझ्या घरामध्ये तू तुझ्या आईवडिलांबरोबर जे लाईफस्टाईल जगू शकतेस त्याच्यापेक्षा दुप्पटीने देऊ शकतो. हा जेव्हा कॉन्फिडन्स मला आला when I can actually give you a lifestyle which is provide and protect, जरा लेवल अप जगू शकतेस माझ्याबरोबर, तेव्हा मला जास्त कॉन्फिडन्स आला की हां ठीक आहे. मुलींना तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा आपलं काय असं असतं का. माझे तर हे दोन मला असं वाटतं मुलींना बऱ्याचशा मुलींना बोलूच देत नाहीये मला, म्हणून मी ह्याला माझ्या व्लॉग्स मध्ये बोलवत नाही. करत लग्नाच्या दिवशी दिवस जास्त इम्पॉर्टंट झाला. मग त्याच्यानंतर मग जे काही रिअलिटी चेक्स असतात लग्न करणं हॅज बिकम मे बी स्टेटस सिम्बल. जनरेशन थोडंसं वेगळं होतं. तुम्ही तिला किती प्रेमात असलं बऱ्याच असलं तरी आईवडिलांनी काय दिलं नसतं. प्लीज हे जनरिक आन्सर नसू शकतो. मुलींनो प्लीज चेक करा. आज मला मुलगी असली असते तर आज बाप म्हणून मी समोरच्या मुलाचं बघितलंच असतं की त्याचं काय आहे बाबा प्लॅन, काय करणार काय असतो. स्वतःचं नाही सांभाळू शकत कुठं दुसरी माझ्या मुलीला घेऊन जातो सांभाळतो. क्रश को कैसे पटाले असा पण एक क्वेश्चन. क्रश को आय एम युअर क्रश. दिस इज हर आन्सर करू शकतो मी नाही करू शकत हे सगळं. क्रश को कैसे मला नाही माहिती. यू वर माय क्रश. यू वर माय क्रश. पण मी तुला कैसे पटालिया लिखलं पटाले. पटाले. क्रश को कैसे पटाले. मेरा सिंपल सा आंसर है क्रश के पीछे मत भागो. आप अपने गोल्स क्रश करो और फिर क्रश आपके पीछे क्रश करेगी. ब्रोकन फिमेल फ्रेंडशिप. ब्रोकन फिमेल फ्रेंडशिप्स ह्याच्यावर काय बोलायला. हा क्वेश्चन नाही आहे आणि माझ्या नाही आहेत ब्रोकन फिमेल फ्रेंडशिप्स. मी माझी लोक खूप विचार करून लाईक इन्स्टंटली कनेक्ट होतात पण दे आर लाईक माय पीपल फॉर एव्हर. मी अशी नाही की हा पण माझा फ्रेंड तो पण माझा फ्रेंड ही पण असं नाही माझ्याकडनं. त्यामुळे सो आय डोंट नो की हा क्वेश्चन काय. बट ब्रोकन फिमेल फ्रेंडशिप्स इज सॅड गाईज. दिस इज नॉट क्वेश्चन. दिस इज जस्ट वन वर्ड. ब्रोकन फिमेल फ्रेंडशिप. पण मी म्हणते की मला मी काय अर्थ लावू शकतो माहिती आहे का की मुलींचं फ्रेंडशिप हे खूप इमोशनल अटॅचमेंट, इमोशनल कनेक्ट्स. आणि त्याच्यामुळे होतं काय ना की सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स एव्हरीथिंग इज व्हेरी. म्हणजे कोण कसं बोलतं, कोण कसं वागतं पासनं ते कोणाचा टोन कसा होतात ते व्यक्त त्यावेळी बोलताना त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग्स होतात असं मला वाटतं. सो जे नसलं पाहिजे. मुलांचं खूप सोपं असतं की हे तू मूर्ख आहेस तर मी पण मूर्ख आहे, मला मान्य मी मूर्ख. शिव्या घालायच्या चारही सोडून द्यायचं. तसं मुलींचं नसतं. तोंडावर बोलणारे लोक बरे आहेत असतात. मी पण आहे तर ठीक आहे. पण यार म्हणून मी ना खूप वाईजली चूज करते सो दॅट हे होऊच नाही माझ्यासोबत. नॉन नेगोशिएबल्स फॉर अ रिलेशनशिप. सगळ्यांचे नॉन नेगोशिएबल्स वेगळे असतात. म्हणजे काय असायला पाहिजे हे मी नाही सांगू शकत. कारण जे मला बरोबर वाटतं ते मे बी तुम्हाला ते तुमच्यासाठी नसेल बिग ऑफ अ डील. माझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहे ते पण मुलांच्या साईडनी. ते म्हणजे जेनेरिक ऑफकोर्स. प्लीज पहिल्यांदा बघा तुम्ही स्वतः आयुष्यात काय करताय आणि तुम्ही प्रेमासाठी रेडी नाही आहात. तुम्हाला आयडिया छान वाटते की आपली कोणीतरी असावी, आपल्याला आईप्रमाणे सांभाळावं कोणीतरी किंवा आईप्रमाणे विचारावं असं नका करू. पहिले स्वतःला सांभाळायला. नाही मी सांगतोय मुलांना सांगतोय. ठीक आहे. गुड मुलं शुड नो दिस. नका अंगावर नका. माझ्यासाठी एक नॉन नेगोशिएबल आहे इज लॉयल्टी. माझ्यासाठी नॉन नेगोशिएबल आहे. पण हे माझ्यासाठी मी जसं म्हणलं की हे माझ्यासाठी हे प्रणीतसाठी आहे. त्यांनी तो जेनेरिक उत्तर दिलं आहे. पण प्रत्येकाचं नॉन नेगोशिएबल कॅन बी डिफरंट. तर तुमचे हे आहेत तुम्हाला ठरवायला लागतील आणि ते नक्की डिस्कस करा. रिलेशनशिपमध्ये जाता नाही, रिलेशनशिप असताना आणि लग्न करायच्या इथं अजून डिस्कस करा. आणि जर नॉन निगोशिएबल्स, नॉन कॉम्प्रोमायझेबल्स, कारण युजली आजकाल असं होतं की नॉन कॉम्प्रोमायझेबल डिस्कसच नाही करत. लग्न करता असं वाटतं प्रेम होऊन जाईल मॅरेज. नाही होत. दॅट इज नॉट हाऊ मॅरेजेस वर्क. कळलं तुम्हाला. व्हॉट इज युअर ओपिनियन फॉर 20-year-olds? शुड दे फोकस ऑन करिअर ऑर लव्ह? करिअर म्हणणार आहे माझा नवरा. आता बघा तुम्ही. ऑफकोर्स करिअर.
करिअर तुमचं पहिलं प्रेम आणि असावं, म्हणजे की नाही पहिलं प्रेम नसावं ॲक्च्युली. एक प्रेमात पडा, ब्रेकअप करून घ्या स्वतःचं व्यवस्थित आणि लावून घ्या, म्हणजे व्यवस्थित बांबू लावून घ्या. मग तुम्हाला अंदाज येईल की ॲक्च्युली करिअरमध्ये मार खाल्लेलं बरं आहे प्रेमात मार खाण्यापेक्षा. तर ते करा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक हे बघा, स्वतः काहीतरी बना पहिले, मग दुसऱ्याची काळजी करायला शिका. ओके, तुम्हाला स्वतःला स्वतःची काळजी करता येत नाही तर मग काय उपयोग. करेक्ट आहे, बरोबर आहे. आय अग्री. हाऊ टू हॅव हार्ड कॉन्व्हर्सेशन विथ युअर पार्टनर विदाउट इट लिडिंग टू आर्ग्युमेंट्स. हा एक मस्त प्रश्न आहे. आय डोंट नो. आय थिंक आर्ग्युमेंट्समध्ये तेव्हा टर्न होतं जेव्हा इमोशनल हाय दोघंही नाही आहेत. ओके, न्यूट्रल असायला पाहिजे डिस्कशन. न्यूट्रल असायला पाहिजे. यू शुड बी रेडी टू हिअर वॉट द अदर पर्सन हॅज टू से, येट पुट युअर पॉईंट फोर्थ. आणि मला एक खूप महत्त्वाचं वाटतं त्याच्यात की जेव्हा तुम्ही तुमचा पॉईंट पुट फोर्थ करताय तेव्हा कुठेही लाईन ऑफ रिस्पेक्ट और जे ॲक्च्युली तुम्हाला म्हणायचं आहे ते सोडून नाही बोललं गेलं तर आय फील यू स्टे ऑन टॉपिक अँड यू रिअली ॲक्च्युली ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम जो आहे. नाहीतर मग ते विषय वाढत जातात, ते भरकटतात आणि मग इट जस्ट एंड्स अप इन अन आर्ग्युमेंट. टू वॉट एक्सटेंट सेल्फलेस और सेल्फिश वी शुड बी इन फ्रेंडशिप्स. म्हणजे किती सेल्फलेस और सेल्फिश असायला पाहिजे इन फ्रेंडशिप्स. यू शुड बी सेल्फलेस बिकॉज यू आर गिविंग, यू आर विलिंग टू गिव्ह, सो यू शुड बी एक्सपेक्टिंग इन. अजून एक गेस्ट आलाय. आणि तुम्ही सेल्फिश जे तुमच्या तुम्हाला स्वतःच्या कळवायला- मेंटल पीस बद्दल फक्त सेल्फिश असायला पाहिजे. काय? दॅट्स इट. वा, वाटत आन्सर. तुला काय म्हणायचं आहे? घेऊन पळून चाललास तू. हाऊ टू हँडल टॉक्सिक पीपल अँड प्रिव्हेंट देम फ्रॉम ड्रेनिंग युअर एनर्जी. एलिमिनेट. तेच म्हणून बाहेर काढायचं अशा लोकांना. बिकॉज तुम्ही कितीही समजाल, कितीही काय केलं तरीही त्या व्यक्तीला जोपर्यंत वाटत नाही त्यांना ह्या एनर्जीमधनं शिफ्ट व्हायचं आहे तोपर्यंत ते करू शकणार नाहीत आणि ते तुम्हालाही त्याच्यात घेऊन जातील. सो स्टेईंग अवे इज द बेस्ट ऑप्शन इन सच केसेस. You can't motivate the demotivated, but you can get demotivated by नो. you can't motivate the demotivated, and you But you can get demotivated by the demotivated. No. बरोबर. yes Yeah. you can काय होतं तुम्ही डिमोटिवेटेड व्यक्तीला मोटिवेट नाही करू शकत, पण तुम्ही डिमोटिवेटेड व्यक्तीमुळे डिमोटिवेट होऊ शकता. you can't motivate the demotivated, but you can get demotivated by the तसं काय? म्हणजे सीन असा आहे की तुम्हाला असं वाटत असेल की अरे याच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम चालू आहे, लेट मी हेल्प हिम. एकदा दोनदा सांगून बघा, नाही जमलं तर त्याला त्या प्रॉब्लेममध्ये राहायचं आहे, तू प्रणिता त्याला खेचून घेऊन जायचं आहे. प्रणिता आन्सर करणार आहे. तू एवढी काम कशी आहेस मीन्स मला तर माझ्याशी कोणी वाईट वागलं तर मला ते सोडता येत नाही, पण मग तू एवढी शांत कशी. ती काम कशी आहेस. मी काम नाही आहे, मी काम नाही झाली. झाली ओव्हर द इयर्स मी खूप काम झाली. मी अशी नव्हते की माझ्याशी कोणी वाईट वागलं तर मला माझं फर्स्ट इन्स्टिंक्ट जर मी इमोशनली त्या व्यक्तीशी कनेक्टेड असेल तर मला त्रास होतो आणि मला खूप डिफिकल्ट जातं पटकन ओव्हरकम करायला या गोष्टी. पण मी आय एम ट्राईंग टू वर्क ऑन इट. आय एम ट्राईंग टू वर्क ऑन दिस थिंग्स. प्रत्येकाला आपलं माहिती असतं ना की एक विकनेस आहे. मला वाटतं हा विकनेस आहे. आय थिंक नो बडी शुड बी एबल टू मेक यू अनहॅपी. यू आर रिस्पॉन्सिबल मला असं वाटतं फॉर युअर ओन हॅपीनेस. आणि कोण तुमच्याशी कसं वागतं, कोण काय करतं त्याच्यामुळे तुमचे इमोशन्स इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, तुमचा मूड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. हे खूप डिफिकल्ट आहे करणं. ह्या माणसाला अमेझिंगली जमतं कारण ह्याची स्पिरिच्युअल लेवल वेगळी आहे. बट मला थोडासा वेळ आहे तिकडे जायला. मी ट्राय करते. आय एम गोइंग टू बी ऑनेस्ट. तुम्ही पण ट्राय करा. मी पुस्तकं वाचून करते आहे, तुम्ही बघा. व्हॉट चेंजेस चॅलेंजेस डिड यू फेस इन युअर मॅरेज आफ्टर आर्यवीर. तर खूप चॅलेंजेस येतात. का सांगते मी, इन टर्म्स ऑफ द टाईम फॉर इच अदर, लाईक द टाईम यू गेट विथ इच अदर. आणि हे क्वेश्चन मला इंस्टाग्रामवर पण खूप येतात म्हणून मी हा क्वेश्चन घेतल्यावर मी ह्याच्याबद्दल बोलते की वुमेन ऑल्सो आस्क दॅट यू नो हाऊ टू मेंटेन दॅट बॉन्ड विथ युअर हजबंड ऑर हाऊ, बिकॉज थिंग्स चेंज अ लॉट आफ्टर यू हॅव अ बेबी. आणि ते कसं मेंटेन करायचं वगैरे हे चॅलेंजेस आम्ही पण फेस केले. पण मग आय थिंक देअर केम अ पॉईंट वेर आय डिसाइडेड टू चेंज थिंग्स. आणि आम्ही ह्याच्याबद्दल खूप वेळा बोललो पण चेंजेस होत नव्हते, ह्याच्यातनं भांडलोही. पण इव्हेंच्युअली देअर केम अ पॉईंट वेर आय ॲक्च्युली डिसाइडेड दॅट दिस इज नॉट हाऊ दिस मॅरेज ऑर दिस रिलेशनशिप इज गोइंग टू वर्क. आणि इफ आय हॅव टू चेंज, हे समोरच्याचे पॉईंट्स आहेत, हे माझे पॉईंट्स आहेत. मला जे काही पटतं आहे ते आय एम गोइंग टू ट्राय टू चेंज. बिकॉज त्यांनी कन्क्लुजन मी एकच मी विचार करते की जे समोर चालतं आहे त्यांनी हे चांगलं होणार आहे की घाण होणार. आणि ते
ऑफकोर्स जर चांगलं होणार असेल द मॅरेज द रिलेशनशिप कुठलंही रिलेशनशिप असेल तर यू शुड डेफिनेटली डू इट. इफ इट इज हॅम्परिंग टू यू ऑर द रिलेशनशिप देन यू शुड नॉट डू इट. आणि आम्ही तेव्हा बोललो डिस्कस केलं आणि मला असं वाटलं की मला ह्या गोष्टी पटतात, मला जे काही वाटत होतं तेही मी त्याला सांगितलं आणि वी केम टू कन्क्लुजन्स अँड वी वर्कड ऑन इट. मला असं वाटतं तुम्हाला जर एखादं नॉट जस्ट मॅरेज रिलेशनशिप पण टिकवायचं असेल तर यू हॅव टू मेक चेंजेस. यू कॅनॉट जस्ट स्टिक टू युअर सेट ऑफ थिंग्स आणि कॅनॉट कम विथ युअर प्रिनोशन्स. आणि फक्त तुम्हाला नाही समोरच्यालाही करावं लागतं, पण हे करावंच लागतं. चेंज इज कॉन्स्टंट. इफ यू डोंट चेंज इन द आउटसाइड वर्ल्ड ॲज वेल यू विल नॉट बी एबल टू सर्वाईव्ह. सो आय थिंक दॅट्स दॅट. हां ते असं होतं, यू कांट मोटिवेट द डिमोटिवेटेड बट यू कॅन गेट डिमोटिवेटेड बाय द मोटिवेटेड. परत चुकलं. व्हॉट एंथ टाइम चुकला हा. यू कांट मोटिवेट द डिमोटिवेटेड, you can get demotivate बट यू कॅन डिमोटिवेट द मोटिवेटेड. हां करेक्ट. दिस इज इट. आज प्रणित आन्सर करणार आहे. व्हॉट इज लव्ह फॉर यू अँड व्हॉट इज युअर लव्ह लँग्वेज? प्यार दोस्ती है. माझा फेवरेट मूवी कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी ॲब्सोल्यूट फेवरेट्स. मी हे मूवी What is love 1000 for वेळा you? बघितलेत. एनिवे व्हॉट इज लव्ह फॉर यू? या एका वर्डमध्ये कसं? प्यार दोस्ती आहे म्हणलं. सो प्यार दोस्ती. व्हॉट इज युअर लव्ह लँग्वेज? हा आणि ह्याचा मुलगा वर आली आहे मी. मला करून खातात चावतात कुस्करून टाकतात ही यांची लव्ह लँग्वेज आणि माझी लव्ह लँग्वेज वेगळी आहे. मला त्यांच्यासाठी गोष्टी करून प्रेम दाखवायला आवडतं आणि ह्यांना मिअरली असं 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 प्रेम आर्यन पण असं असं करून असं ते प्रेम दाखवत. माझ्या अंगावर मार्क्स आहेत चावल्याचे. आरेवरचे. हारेचे ह्याचे. बट एनिवे मी डोमेस्टिक आहे खूप. पाळलेला आहे मी काय म्हणत होतो की आर्यवीर मागे गाडी चालवतो. काय नाही, ठीक आहे झालं. मला असं वाटतंय की आपण हा क्वेश्चन आणि पुढचे बरेच क्वेश्चन्स आहेत जे आम्हाला आन्सर करायचे आहेत जे पार्ट 2 मध्ये करूयात. हा पार्ट 1 ठेवूयात. आय थिंक वी नीड अ पार्ट 2. आय थिंक प्रणित अँड मी हॅव अ लॉट टू टॉक अबाउट. आणि आम्ही ते आर्यवीर रात्री झोपल्यावर पार्ट 2 शूट करणार आहे. हा जो मी डिसिजन घेतला आहे दुपारी शूट करायचं. तर आम्ही आता जातो. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दुःखेसाठी आलो होतो घरी. मला डायरेक्ट ही आहे रियालिटी. असं होतं शूट करताना, कळलं तुम्हाला? आणि मी तुम्हाला हे दाखवते आणि कट करत नाहीये. तू कॅमेरावर अडतो सगळे बघतात. तू म्हण ना लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब म्हणू का? चुकीचा टाइम निवडलेला व्हिडिओ करायला. अरे बाय, सी यू. बाय म्हण. बाय गाईज.